मालेगाव शहरातील विविध समस्यांसाठी सार्वजनिक नागरी सुविधा समितीच्या वतीने आज या ठिकाणी रामदास काका बोरसे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलेले आहे। मालेगाव हे शहर महाराष्ट्राच्या नकाशावर आहे किंवा नाही अशी शंका निर्माण होते। कुठे आहे मालेगाव? मालेगावाबद्दल जर काळजी वाटली असती, मालेगावाबद्दल आपुलकी राहिली असती तर आज कोट किल्ल्याचं उद्रुपीकरण झालं नसतं, बेकायदेशीर कत्तल मालेगाव शहरात झाली नसती। अनेक गायरांच्या जागा या माफियांनी हडप करून घेतल्या। शासन झोपलेलं आहे। इथे सिग्नल नाही पण वन वे ट्रॅफिक चालू असते। वन वे ट्रॅफिक चालू असते कुठली? प्रशासनाची। महसूल प्रशासनामध्ये, पोलीस प्रशासनामध्ये, महानगरपालिका प्रशासनामध्ये एवढा भ्रष्टाचार आहे, मला वाटतं जगाच्या पाठीवर कुठे दिसणार। ती महानगरपालिका फक्त लुटायला आलेली आहे। महानगरपालिका होऊन काय मिळालं आम्हाला? फक्त टॅक्स मिळाले। कुठलीही सुविधा कॉर्पोरेशन रूल प्रमाणे मालेगावकरांना मिळत नाही। अहो, प्रशासक राजवट 3 वर्षापासून काय केलं या प्रशासकाने? फक्त टक्केवारीचे कामं केले। जनहिताचे कामं कोणते केले? टक्केवारी, जिथे फायदा तिथे वायदा। फार गोड बोलतोय। गोड बोलणारी जापान मशीन मालेगाव महानगरपालिका आयुक्तमध्ये, जापानमध्ये एक मशीन आहे, आओ वेलकम, जाओ जाओ, आओ वेलकम। ती मशीन या मालेगावला आणून बसवली आणि ती मशीन कोणाच्या तरी इशाऱ्यावर काम करते। तो इशारा करतो आणि ही मशीन चालते। ज्या दिवशी सेल डाऊन होतील त्या दिवशी मशीन बी बंद होऊन जाईल। मालेगाव शहराचा वैभव असलेला ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याचं विद्रुपीकरण असेल, मोसम नदीत येणारं रक्तमिश्रित व केमिकल युक्त पाण्याचा विषय असेल, मालेगाव शहरात वाहतूक कोंडी सातत्याने होत आहे त्यासाठी पार्किंग झोनची निर्मितीचा विषय असेल, मोकाट जनावरांच्या उपद्रवामुळे वाढत्या अपघातांचा विषय असेल, शहरात स्वच्छतेचा विषय असेल, त्याचबरोबर वाढत्या चोऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी पोलीस प्रशासनाला वारंवार सूचना करून देखील योग्य ती कारवाई होत नसल्यामुळे जे सोनसाखळी चोरांचा बंदोबस्त होत नाही, मोबाईल हिसकावून पळणाऱ्यांचा बंदोबस्त होत नाही, त्याचबरोबर देवालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर गेल्या काही दिवसांमध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे। ते चोर पकडले जात नाही, त्यांच्याकडचा मूल्यमाल हस्तगत केला जात नाही। अशा विषयांसाठी आज या ठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। मालेगाव शहराची कायदा सुव्यवस्था सुदृढ व्हावी यासाठी IPS अधिकाऱ्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता मोठ्या प्रमाणावर मालेगावात विक्री होणारा कुत्ता गोळीचा विषय असेल, गांजा किंवा इतर अंमली पदार्थांचा विषय असेल, याच्यावर कर्तव्य निष्ठेने कठोर कारवाई करावी व शहरातील बेकायदेशीर कत्तल रोखावी अशी मागणी या ठिकाणून आम्ही करू इच्छितो। सर, खर्च व्यर्थ जातो तुमचा। किती कर्मचारी काम करतात अतिक्रमण पथकामध्ये, हे परत जैसे आता तुम्ही मला सांगा, जागोजागी शासनाच्या जागा आहेत तरी तिथे अतिक्रमण आहे। इतर शहरामध्ये तुम्ही जाऊन पहा, कुठे आपल्या औरंगाबाद, आपल्या संभाजीनगरला सरकारी जागा सर्व मोकळा होत आहे। कॉर्पोरेशन मालेगाव शहरात का करत नाही? काय अडचण? काय अडचण काय मला सांगा तुम्ही बी इथे कायद्याचं पालन केलं पाहिजे ना? नाही होत। आजही तिथं रोडला गाड्या उभ्या आहेत। नाही, 18 ठिकाणी पार्किंग पॉईंट दिले त्यांना, 18 ठिकाणी। त्याच्यातलं एक बी ठिकाण दाखवून द्या साहेबांनी, आपण आता उठून जाऊ। एक ठिकाणी तरी पार्किंग चालू केली का? नाही केली। मग शहरवासियांचं जीवन कशावर जगायचं? आज मी तुम्हाला सांगतो, अनेक समस्या भेडसावत आहेत। आम्ही मुद्द्यावरतीच बोलतो। आता ते औषध धरलं ना, आमच्या वाट्यात औषध मारणं बंद करून दिलं। काय जीवन? डेंगू साथ चालू आहे, डायरिया चालू आहे। नाही, तुम्ही पेपरला बातमी देता का आम्ही फौजदारी गुन्हा? एक गुन्हा दाखवा मला, एक गुन्हा दाखवा, मी 1 लाख रुपये देतो तुम्हाला। आत्ता 1 लाख रुपये इनाम महानगरपालिकेला। एक गुन्हा दाखवा, फौजदारी गुन्हा, अतिक्रमण धारकार। उलट तुम्ही त्यांना सल्ला देता का तुम्ही असं करा तसं करा? हे काय चालू आहे? प्रशासकीय अधिकारी तुम्ही त्यांना सल्ला देता, त्यांना आकार झोन द्या। आम्ही म्हणत नाही त्यांना बेकार करा, तुम्ही जागा देत नाही म्हणून भुईकोट किल्ल्यावर अतिक्रमण निघत नाही असं मी म्हणेल। महत्वाचा मुद्दा असा आहे की पॉलिसी मेकिंग काम आहे। या ठिकाणी जे मुद्दे आहेत, भुईकोट किल्ल्याचं विद्रुपीकरणाचा विषय आहे, त्या विषयावर फौजदारी गुन्हा दाखल झाला, आरोपी अटक नाही, त्याचा शोध नाही। दुसरा मुद्दा रक्तमिश्रित पाणी आणि कत्तलीचा जो विषय आहे, ते सांगितलं की त्या सरकारी स्लॉटर हाऊसमध्ये तिथे कत्तल करायला आपण त्यांना सांगणार आहोत। महत्वाचा मुद्दा एक आहे, या सगळ्या गोष्टीवर हे दोन्ही जे मुद्दे होते याच्यावर आपण मान्य
2 बैठका आपल्या झाल्या. साहेबांनी त्यांच्या दालनात 2-3 बैठका घेतल्या. हा काही कार्यक्रम निश्चितीचा तुमचा काही विषय आहे का नाही? 6 महिने झाले, आपण जानेवारीपासून याच्यावर काम करत आहोत. डिसेंबर महिन्यामध्ये, जानेवारी महिन्यामध्ये आपलं आंदोलन झालं होतं, तुम्ही हस्तक्षेप करून ते सोडवलं आणि तेव्हापासून याच्यावर जिल्हाधिकारी महोदयांच्या माध्यमातून कारवाई चालू आहे. ती कारवाई शेवटाला कधी जाणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे साहेब. कारण आतापर्यंत आश्वासन खूप झाले, तुम्ही ज्या पद्धतीने त्यांना सांगता ते की हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, पण ते काही होणार नाही, ही रियालिटी आहे. आम्हाला फक्त एवढंच समजतं आहे. आता आम्ही तुमच्याशी वारंवार चर्चा करतो आहोत. त्या चर्चांमध्ये तुम्ही जे काही सोल्युशन काढता, पहिल्या बैठकीत आम्हाला नाही वाटत 100% आम्ही आपण त्याच्यावर पूर्ण काम होतो, पण कमीत कमी 10-20% तर प्रत्येक बैठकीत रिझल्ट आला पाहिजे का नाही? तुमच्या एकाही बैठकीचा म्हणजे साहेब जानेवारी महिन्याची बैठक घ्या किंवा मागच्या 17 जूनची बैठक घ्या, त्याचा 10% रिझल्ट दाखवा, बाकीचा विषय देत नाही. शासनाकडे 2013 पासून आम्ही मालेगाव पोलीस आयुक्तालयाची मागणी करत आहोत. 4 वेळा प्रस्ताव सादर झाला, रिवाईज करून 4 वेळा. त्याच्यानंतर मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय मंजूर झालं, पण अजूनपर्यंत मालेगावला पोलीस आयुक्तालय दिलं जात नाही. त्याचं कारण काय? आणि जो अस्तित्वात स्टाफ मंजूर आहे, 750 कर्मचाऱ्यांची मंजूर संख्या आहे रिझर्व सोडून पोलीस स्टेशन वाईज. आणि तर आता मागच्या 2 वर्षामध्ये जे काही क्लब झाले, 3 पोलीस स्टेशन नव्याने मंजूर झाले, ते कार्यान्वित झालेलं नाही. त्याचं काय? जे इतर ह्या पश्चिम पट्ट्यातले ज्या पोलीस चौक्या मंजूर होत्या त्यांच्यावर स्टाफ आला नाही, त्याचं काय? या सगळ्यावर जबाबदार अधिकाऱ्यांनी उत्तर देणं अपेक्षित आहे. ते एका ठाण्याचे प्रभारी आहे, त्यांच्याकडे स्टाफ अलॉटमेंटचे अधिकार नाही, ते सन्माननीय SP साहेबांकडे आहे. SP साहेब इथे स्टाफ देत नाहीत मालेगाववाल्यांना. वाहतुकीच्या विषयावर आपण सगळ्यांनी पत्रव्यवहार केल्यानंतर आताशी 25 कर्मचारी दिले. 70 कर्मचाऱ्यांची गरज आपल्याला आहे. ट्रॅफिक वाहतुकीचे दिले पाहिजेत. आपली गावाची लोकसंख्या तशी आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत साहेब. जे साहेब हे सगळे विषय जे आहेत ना, याच्यावर काहीतरी पॉलिसी मिटिंग बोलवा आणि ज्या मिटिंगा होतात आहे त्याचे मिटिंग जनतेपुढे आले पाहिजेत. नाही तर मिटिंगा तुमच्या आमच्या काय होतात आहे, लोकांना संशय यायला लागेल की बुवा या मिटिंगा चालल्या काय. सरांनी तुम्हाला लेखी द्या आम्हाला आज परत, हे बेमुदत उपोषण आहे, लेखी द्या. असं कुठे ही तुमची मिटिंग झाली. आणि पोलीस प्रशासनाचे जबाबदार अधिकाऱ्यांनी लेखी द्यायला पाहिजे. असं नाही वडाला चाललं कसं देऊ टाका तोपर्यंत बसतो मीडिया पुढे बोलतोय. मीडियाचं काही नाही. मीडिया आज आहे उद्या नाही, तुम्ही आज आहे उद्या नाही. आता त्यांना काय नवीन बातमी मिळाली ती जुनी बातमी जातात लोक. हे सर्वसामान्यांच्या समस्या आहेत. लोक फार त्रस्त आहे. ऐकून घ्या माझी गोष्ट. रस्त्याने चालणं मुश्किल होऊन गेलं लोकांना. ते कोणा आता बरं कसं आहे, पोलीस स्टेशनला प्रत्येक माणूस नाही येऊ शकतो. हत्तीचा मुक्का नाही घ्यायचा असं लोकांचं म्हणणं. घाबरतात लोक हो हत्तीला असं बरोबर. परत आम्हाला इथे मंडप टाकायची वेळ नका येतो. आता मंडपचा खर्च कोणी द्यायचा? आम्ही गरीब आहे बरं, दारिद्र्य खाली आहे. जे आमरण उपोषण माननीय अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर सुरू करण्यात आलं होतं, त्यास पोलीस विभागाच्या वतीनं, महानगरपालिकेच्या वतीनं, महसूल विभागाच्या वतीनं सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, समितीच्या अध्यक्ष, सर्व पदाधिकारी यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. महापालिकेशी संबंधित जे काही मुद्दे असतील त्याबाबत तातडीनं उद्याच किंवा तातडीनं बैठक घेऊन ते मार्गी कसे लागतील आणि लवकरात लवकर पूर्ण कसे होतील याबाबत सागोबांग चर्चा झाली. तसेच पोलीस विभागाशी संबंधित जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर सुद्धा कारवाई चालू आहे आणि पुढची कारवाई तातडीनं होईल आणि कडक कारवाई होईल अशा पद्धतीनं इथं चर्चा झाली. दोन्ही विभागाकडून तातडीनं तासाभरामध्येच त्यांना लेखी आश्वासनाद्वारे त्यांची मागण्याची पूर्तता करण्याबाबत आम्ही लेखी देणार आहोत आणि
आमच्या या विनंतीला मान देऊन नागरी समितीचे सार्वजनिक नागरी समितीचे अध्यक्ष रामदास काका, निखिल भाऊ, भरत पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी जे आज उपोषण चालू केलं होतं, तर आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी उपोषण स्थगित केलेलं आहे. आणि आम्ही त्यांना पत्र देऊ आणि त्या अनुषंगानं ज्या बैठका घेऊन पुढची कारवाई करणं आवश्यक आहे त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळं आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी उपोषण स्थगित केलं. त्याबद्दल मी महानगरपालिका, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन यांच्या मार्फत त्यांचे आभार मानतो.